पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यावर माझी इच्छा होती. ज्यावेळेस बी मी कामाची सुरुवात करून माझ्या आमदार झाल्यानंतर, आता निकाल लागल्यापासून तर रोज फक्त भेटीगाठी घरीच थांबून होतो, संगमनेरातच भेटीगाठी चालल्या होत्या. परंतु माझा एक संकल्प होता का मी आमदार झाल्यानंतर कारखान्यावर येऊन स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील असतील, पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील, यांच्या स्मृतीस्थळी येऊन त्यांना अभिवादन करून मला काम करण्याची इच्छा होती. आणि त्यानिमित्त आज मी आलो. मला खूप समाधान वाटलं. त्यासाठी आज आपल्या इथं उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन तांबे नाना, व्हाईस चेअरमन ससाने साहेब असतील, रामभाऊ भुसाळ असतील, सर्व उपस्थित. आता बऱ्यापैकी मी दिलगिरी व्यक्त करील, कारण मला बरंच कारखान्याचा संगमनेरचा अभ्यास जास्त आहे माझा. लोणीचा अभ्यास फक्त माझा विखे पाटील परिवारापुरता आहे. कारण जे आज तुमच्या समोर जो काही उभा आहे, जे आज तुमच्याशी संवाद साधतोय, तुमच्याकडून जो आज माझा स्वागत झालं, सत्कार झाला, खूप म्हणजे माझ्या संगमनेर तालुक्यात जो सत्कार झाले, मला आतापर्यंत त्या सत्कारापेक्षा आजचा सत्कार एक मला खूप महत्वाचा वाटतो. कारण माझ्यासाठी प्रवरा म्हणजे माझं मी दुसरं घर समजतो. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना मी माझं दैवत मानतो. नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, शालिनीताई असतील, यांनी माझ्यावर जे प्रेम केलं ते माझ्या आई वडिलांपेक्षा जास्त केलं. मला जसं मी साहेबांच्या संपर्कात आलो, नामदार साहेबांच्या, त्या दिवसापासून साहेबांनी मला कधीच अंतर दिलं नाही. पण साहेबांनी सुद्धा जो विश्वास टाकला होता, माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला, साहेबांनी टाकलेल्या विश्वासाला मी कधीच तारा जाऊन देणार नाही. साहेब भारतीय जनता पार्टीत आले, मी साहेबांबरोबर आलो. संगमनेरमध्ये काम करताना गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही संघर्ष बघितलाय. तर मी तर 41 वर्षाचाच आहे. मला विचारल्यानंतर मी सांगतो का ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस मी 1 वर्षाचाच असेल, म्हणजे मला तर काही कळतही नव्हतं. त्यामुळं जो काही निवडणुकीच्या काळात घटनाक्रम झाला, सुजयदादांनी संगमनेरमध्ये उभं राहावं यासाठी सगळ्यात पुढाकार घेणारा मी होतो. का दादाच पाहिजे आम्हाला संगमनेरला. आणि त्या दृष्टीने आपण तळेगावपासून सुरुवात झाली. तळेगाव झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपल्या सभा झाल्या. प्रत्येक सभा रेकॉर्ड मोडत गेली. कारण आपल्या सुजयदादाची जी कामाची पद्धत आहे, तरुणांमध्ये जी क्रेज आहे, जागेवर काम करण्याची जी एक लोकांना त्याची भुरळ पडली, तरुणांना भुरळ पडली. आणि त्या माध्यमातून दादांनी इतकं छान वातावरण संगमनेरमध्ये करून दिलं, त्याचा फायदा मला खूप झाला. म्हणजे सगळ्यांनीच आपल्याला तर जो धांदरबळची जी सभा झाली त्यावेळेस आमचं ठरलं बी होतं का या सभेनंतर सुजयदादांचीच उमेदवारी आपल्याला निश्चित होती, फायनल झाल्यासारखी होती. परंतु पक्षांतर्गत काही गोष्टी असतील त्या खोलात मी गेलो नाही. कार्यकर्ता म्हणून साहेब ज्या सूचना देतील त्याचं पालन करत आलो. साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलांनी, हे फक्त संगमनेरमधील तुमच्या प्रवरा परिसरात होतं. आज नाना चेअरमन हे, व्हाईस चेअरमन हे आमच्या संगमनेरच्या कारखान्याचं बघितलं असेल तुम्ही कसं चालतंय. चेअरमन दुसरा बसवलाय, इंद्रजित थोरातच सगळं कारखाना बघतोय. सगळ्या नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, इथं फक्त कुटुंबातील लोकांना संधी दिल्या गेली. परंतु आज साहेबांनी ज्यावेळेस संगमनेरचं ज्यांचं ऑफिस चालू झालं होतं त्यावेळेस सुद्धा त्या ऑफिसची फीत कापायला मला लावली होती. तो 7-8 वर्षापूर्वीचा काळ असेल. पण विखे पाटील परिवाराबद्दल मी माझ्या ह्या आयुष्यामध्ये कधीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा असतील, शालिनीताई असतील, यांच्या उपकारातून मी कधीच ऋणातून मुक्त होणार नाही. एवढं त्यांनी मला प्रेम दिलंय. निवडणुकीच्या वेळेस संगमनेरमध्ये आपले राणे साहेब असतील, सुजित असेल, पूर्ण वेळ संगमनेरमधली परिस्थिती खूप वेगळी होती. म्हणजे एक साईडला सगळं उमेदवार एक साईडला होता आणि बाकी आपल्यातले बी सगळे एक साईडला होते. पण त्यावेळेस पडद्यामागून राणे साहेब, प्रशांतजी कांबळे असतील, सुजित क्षीरसागर असेल, खूप सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. आणि त्यामुळं आज जो संगमनेरच्या इतिहासात मला शिंदे साहेबांनी, ज्यावेळेस मी मुंबईला सुजयदादांना आम्ही गेलो त्यावेळेस शिंदे साहेबांनी मला जॉईंट किलर म्हणले. आणि ते ऐकताना खूप आनंद वाटला आणि
त्यावेळेस मी त्यांना एकच सांगितलं, साहेब हे फक्त आणि फक्त शक्य विखे पाटील परिवारामुळे झालंय आणि माझ्या विजयामध्ये मला अजिबात कमीपणा वाटणार नाही का मी आज शिवसेनेचा जरी असलो, आमदार शिवसेनेचा आहे, तरी माझ्या विजयाचं योगदान आहे यामध्ये विखे कुटुंबाचं, विखे परिवाराचं खूप मोठं योगदान आहे. मला बरेच जण आता 2-3 दिवसापासून म्हणताय तुम्ही चॅनलला बाईट देताय, सांगताय फक्त तुम्ही विखे पाटीलच म्हणताय. अरे म्हटलं ज्यांनी दिलं त्यांचं तर बोललं पाहिजे. आज त्यांना वाटतं का भाऊ तुम्ही शिवसेनेचे आहेत, शिवसेनेचे आहे, शिंदे साहेबांविषयी बी आपल्याला आदर साहेबांचं बी आपण हे करतो. परंतु आज मला सांगा तुम्ही जर नसते माझ्यावरती विश्वास टाकला नामदार साहेबांनी, सुजयदादांनी, तर आज मी तुमच्या समोर नसतो, तुम्ही माझ्या समोर नसते. जे चाललं होतं 40चं 45 झालं असतं, पुढे 50 झालं असतं, बरं 50ला कोणीतरी कुटुंबातील झाला असता. त्यामुळं आपल्या सर्वांनी सुद्धा प्रवरा परिसरातील सर्वांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला, प्रत्येक कुटुंबाबरोबर साधला. कितीतरी अदृश्य हात काम करत होते. म्हणजे आपली जी लढाई झाली होती ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झाली होती. निवडणूक पूर्णतः जनतेने हातात घेतली होती. जनतेने हातात घेतल्यामुळे आहे ना, पुढारी जे होते ना, आपल्याकडचे काही पुढारी असतील, काँग्रेसचे पुढारी, हे पुढाऱ्यांच्या हातात ती निवडणूक राहिली नव्हती. त्यामुळं तुम्ही सर्वांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले, कष्ट घेतलं, तन मन धनांनी फिरले. मला बऱ्याच ठिकाणी भेटायचे, कोणी ना कोणी सांगायचं हा आला होता, तो आला होता, हे ओळख प्रत्येक जण सांगायचा. काय याच्या माग किती अदृश्य हात होते. म्हणजे हे एकटं अमोल खताळचं नाहीये, या माग विखे पाटील परिवार, प्रवरा परिवार, संगमनेरातील आपली सर्व जे स्वाभिमानी मतदार होते त्या बाबतीत त्यांचा पुढाकार होता. आता बऱ्याच वेळेस पत्रकार विचारायचे दहशत संगमनेरलाच आहे, म्हणलं नाही, शिर्डीत दहशत आहे, संगमनेरला दहशत नाही, असं ते भासवण्याचा प्रयत्न व्हायचा. पण त्यांना आम्ही विनम्रपणे सांगायचो, दादांनो आमचा मालपाणी परिवार शिर्डीमध्ये व्यवसाय करतोय, किंवा अजून बरेच लोक जे आहेत का शिर्डीमध्ये व्यवसाय करतात, आम्हाला तिथं कुठं जाणवलं नाही. पण निवडणुकीच्या काळात माझे 10 ते 15 फ्लेक्स पाडण्यात आले. लोकशाहीमध्ये जर 40 वर्ष तुम्ही काम केलंय तर फ्लेक्स पाडायपर्यंत तुमच्या कार्यकर्त्यांची किंवा तुमची मजल घ्यायला नाही पाहिजे. फ्लेक्स पाडले, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्या, परंतु आपला कुठलाच कार्यकर्ता डगमगला नाही. त्यामुळं हा विश्वास फक्त खूप कमी जणांना होता. एक नामदार साहेबांना होता, सुजयदादाला होता, शालिनीताईंना होता, राणे साहेबांना होता, का निवडणुकीचा निकाल हा आम्ही घेतोय. कारण सगळ्यांनी ग्राउंडवरती अभ्यास केला होता, सगळ्यांनी खात्री झाली होती का जनतेने पक्क ठरवलेलं आहे का संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं. त्यासाठी सुजयदादाच्या ज्या प्रत्येक भागात सभा झाल्या होत्या, या सभेचं सुद्धा खूप मोठा आपल्याला फायदा झाला, त्याचं खूप मोठं योगदान राहिलं. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये माझा प्रयत्न राहणार आहे, आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखालीच मी शिवसेनेचा जरी असलो तरी शिवसेना हा पक्षाबरोबर काम करताना आपले नेते, महायुतीचे नेते म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली, सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला संगमनेरचा विकास करायचा आहे. निवडणूक झाली, आपण सोडून दिलं. जी साहेबांची शिकवण आहे, काम करताना प्रत्येकाला काम करायचं, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं, तोच साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आपण संगमनेरमध्ये सुद्धा काम करून 40 वर्षाचा विकास झाला भकास, आणि आपला 5 वर्षाचा विकास याची आपल्याला त्यांना जाणीव करून द्यायची. जे विखे पाटलांनी, प्रवरा परिवारांनी, संगमनेरकरांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला कुठंच तडा जाणार नाही, यासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांच्या याच्यात कटिबद्ध आहे. आपल्या सर्वांचे पुन्हा खूप खूप आभार मानतो, कारण अदृश्यपणे आपण सुद्धा खूप माझ्या पाठीमागे एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून उभे होते. त्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.